सुभाषनगर शाळेमध्ये बाळूमामाच्या मंदिर म्हणून आहे, तिथं त्या बाळूमामाची कमान बांधली स्वतःची. मेल्यानंतर माणसांची नावं लावली जातात, ह्याने स्वतःचंच नाव आत्ता पहिला लावलं. म्हणजे का ह्यो काय हुतात्मा होता का काय, याचं कारण ती बी चौकशी करणे गरज आहे. ओके, हां, माझं नाव अनिल पाचगावकर, मी राहणार सुभाषनगर असून सध्या या भागातील नगरसेवक भोपाळ शेट्टी यांनी अनेक ठिकाणी बोगस कामं करून आत्तापर्यंत त्यांनी 350 ते 300 कोटी रुपये जमवलेले आहेत. त्यांनी स्वतःच्या मेव्हण्याच्या नावानं नोटरीराईज कागद केलेले आहे. नोटरीराईज कागद करून त्याने परस्पर एकच जागा तिघांनी विकलेली आहे. ती बालू उद्यानच्या जागेत 31 गुंठ आहे. ती जागासुद्धा त्यानं तिथं 30 ते 35 घरं उभा करून त्यांच्याकडनं रक्कम ते घ्यायची तशी घेतली आणि नागरी सुविधा द्यायची तशी राजकीय दबाव आणून त्यानं कॉर्पोरेशनच्या माणसाला धरून त्यांनी आता तिथे रस्ता आणि पाण्याची सुविधा केली. त्यांना टॅक्स नाही, काय नाही. ते अनेक ठिकाणी RR कॉलनी म्हणून आहे. RR कॉलनी या ठिकाणी त्यानं अनधिकृत बांधकाममध्ये जवळ 2 एकर 20 गुंठ्यामध्ये धार्मिक स्थळं व रहिवासी दाखला राहण्यासाठी वापरात दिली. ती शाळेचं आरक्षण आहे, त्यावर शाळेचं, दवाखान्याचं व या गोष्टीसाठी त्यानं अनेक भागामध्ये बेकायदेशीर भूकरणामध्ये त्यानं भरपूर ठिकाणी असं केलेलं आहे. कोल्हापूर सिटी त्याने राजकीय दबावावरून ॲट्रॅसिटीची भ्या घालून लोकांच्याकडनं, ह्या कर्मचाऱ्याकडनं तशी पाहिजे तशी कागदं करून घेतलेली आहेत. त्यानं अनधिकृत बांधकाम शाळेच्या आरक्षण जागे त्यानं बेकायदेशीर आपल्या स्वतःच्या भाचीला एक घर बांधून दिलं आहे. त्याला 5 वर्ष झालं नोटीस काढून अद्याप 53च्या नोटीसचं कोणतीही कारवाई केलेली नाही. या गोष्टीसाठी त्याच्या वेळोवेळी मी कर्मचारी, कॉर्पोरेशन, जनता दरबार, अनेक प्रसार माध्यमातून मी तक्रार केल्या, तरी अद्याप यांनी कोणतीही कारवाई केली नसेल. तर ह्याच्यावर आम्ही कायदेशीर आम्ही करायचं तसं करून घेऊ. या गोष्टीसाठी त्यांनी भरपूर स्वतःचं जे दुकान आहे, घर आहे, ते अतिक्रमणमध्ये आहे. स्वतः जे भाऊसिंग रोडला जे अभिनंदन लॉजच्या शेजारी पूजा फुटवेअर बांधले, प्रसाद फुटवेअर, त्याला पार्किंग नाही, काही नाही. पार्किंग नसून सुद्धा त्याचं निव्वळ दादागिरी करून त्यानं ते रस्त्यावर गाड्या लावायला चालू केलं ते सध्या. आणि स्वतःच्या आता सुभाषनगर शाळेच्या हद्दीत त्यानं स्वतःच्या भाचीसाठी 53ची नोटीस काढलेली आहे. ती घर अद्याप पाडलेलं नाही. त्याला सुद्धा त्यांनी बेकायदेशीर वापरायला लागलेत. आणि नागरी सुविधा द्यायच्याऐवजी सगळे कोल्हापूर इथले कॉर्पोरेशनचे कर्मचारी त्याच्याकडे पहिला हजेरी लावतात. मग कुणाव काय कारवाई करायची आहे ते सांगतोय. म्हणजे उलट्या कारवाई केल्या. पोलीस स्टेशन असू दे, कोणताही भागात असू दे, ती उलट्या कारवाई झालेली माझ्याकडे प्रूफ आहेत. माझ्यावर सुद्धा केसेस घातल्यात, घालून देत म्हटलं. खरं आज त्याने सगळे एवढे पुरावे केलेत, मी कितीही केलं, अद्याप त्याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. तो आता सगळं बोगस असून खरेदी मारत सुटलेला आहे. कारण त्याच्याकडे आत्ता पण एवढे 300-325 रुपये कोटीहून आले. याची चौकशी होण्याबाबत मी वारंवारी तक्रार करत आहे. 95 साली याच्याकडे 80,000 नव्हतं. आज एवढी प्रॉपर्टी त्याच्याकडे आली कशी? ही जी बायको स्वतःची आरक्षण जागा उठवते, नगरसेवक होती त्यावेळेला तिने स्वतःचीच जागा, एखाद्या कर्मचाऱ्याने आपल्या तक्रारदारांनी जे अर्ज केला तर 6-6 महिने देत नाहीत. ह्यानं तक्रार केल्यानंतर ठराव 15 दिवसात ह्याला कसा काय मिळतो? ह्या ठरावासाठी त्यानं बायकोची आणि अनेक व्यक्तीची अनुमोदन म्हणून सर्व सही घेतलेली आहे. सही घेऊन त्यानं आपला ठराव करून त्याचा ते बोगस विकलेले आहेत. बोगस आता स्वतःचा ह्याचा मेवना KMTत असून यानं नोटरीराईज 610मध्ये नोटरीराईज विकलेले आहेत. आणि त्यानं शेती अर्ध्या गुंठात शेती घेतो म्हणून असा दाखला पण मिळालेला आहे त्याला. त्या कित्येक वेळा त्याच्यावर तक्रार करून आता सध्या त्यानं स्वतःचं घर जे बांधलं आहे नितीन पवार यांनी, तिथं दुकान गाळे काढलेत. आत्ता दुकान गाळे काढायचं चालू आहे. आणि सर्व म्हणतो सुभाषनगरचा मी डॉन आहे, काय करणार आहे ते कोण करून देत. आज सुभाषनगर शाळेमध्ये बाळूमामाच्या मंदिर म्हणून आहे, तिथं त्या बाळूमामाची कमान बांधली स्वतःची. मेल्यानंतर माणसांची नावं लावली जातात, ह्याने स्वतःचंच नाव आत्ता पहिला लावलं. म्हणजे का ह्यो काय हुतात्मा होता का काय, याचं कारण ती बी चौकशी करणे गरज आहे. संडासच्या जागी त्यांनी माणसांचे सरकारी संडास तिथं अतिक्रमण करण्यासाठी यानं पुरेपूर फायदा घेतलेला. याच्यावर रीतसर चौकशी होण्याबाबत आमची वारंवार तक्रार राहील.